मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आव्हानाला प्रतिसाद देत धामणी, पहाडदरा, शिरदाळे, तालुका आंबेगाव येथील युवकांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। सुरू केलेल्या मराठा आंदोलनास आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमधून मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। दिनांक 25 रोजी सकाळी साखळी उपोषणाला सुरुवात झाली। यावेळी धामणी, पहाडदरा, शिरदाळे येथील नागरिक या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 28 पर्यंत गावोगावी साखळी उपोषण करणार असून तालुका स्तरावरील नेत्यांना गावबंदी केली आहे। मराठा समाजासह इतर समाजातील बांधवांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आम्ही सर्व मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आलो आहोत। तसेच गावातून कॅन्डल मोर्चा काढणार असल्याचे सकल मराठा समाज बांधवांनी सांगितले। धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वर वस्ती या तीनही गावच्या वतीने आम्ही मराठ्यांचे संघर्ष योद्धा सन्माननीय मनोजी जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी जे आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला आहे की 28 तारखेपर्यंत आपण गावोगावी साखळी उपोषण करायचं आहे, पुढाऱ्यांना बंदी करायची आहे, तालुका लेवलच्या नेत्यांना या ठिकाणी येण्यासाठी सर्वांनी रोखायचं आहे। त्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व सकल मराठा बांधव या ठिकाणी त्यात सामील झालेलो आहोत। या माध्यमातून दिनांक 28 पर्यंत साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। टप्प्याटप्प्याने ज्याला जमेल तसं प्रत्येकजण या ठिकाणी सहभागी होतोय। कालचा आमचा पहिला दिवस होता, आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची सकाळी सुरुवात आम्ही केलेली आहे। सकाळी 9 वाजता आम्ही छत्रपतींचं पूजन करून या उपोषणाला सुरुवात करतो। दिवसभरात ज्याला जसं जमेल तो यात सहभागी होतो आणि नंतर सायंकाळी किंवा संध्याकाळी 9 वाजता राष्ट्रगीताने आम्ही या उपोषणाची सांगता करतो। यात सर्व मराठा बांधव असतील, इतर समाजाचे बांधव देखील आम्हाला सहकार्य करण्यासाठी येत असतात आणि चांगल्या प्रकारचा पाठिंबा सर्व मराठी बांधव आम्हाला या ठिकाणी देत आहेत। आम्हाला आमची एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणी शांत बसणार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। यात आम्ही प्रत्येकाने आपला पक्षीय राजकीय मतभेद विसरून आम्ही या ठिकाणी राजकीय जोडे बाजूला ठेवून यात सहभागी झालेलो आहोत। आम्हाला दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे, अजून देखील बांधव आमच्यात सहभागी होत आहे। असाच पाठिंबा जर आम्हाला मिळत राहिला, गाव लेवलचे असे पाठिंबे जर सरकारच्या दरबारी जर पोहोचलं तर नक्कीच आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं। गेले 2-3 महिने महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांनी जो आरक्षणाचा मुद्दा सरकारला घेराव घातलेला आहे त्या दृष्टीने आम्ही धामणी, पहाडदरा, शिरदाळे, ज्ञानेश्वर ग्रामस्थांच्या वतीने धामणी मुक्ताबाई मंदिरासमोर साखळी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काल आम्हाला तब्बल या ठिकाणी 100 ते 150 मराठा बांधवांनी उपस्थिती लावलेली आहे। त्यामध्ये अनेक समाजाच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन या मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आज या ठिकाणी सकाळी 9 वाजता सुरुवात केलेली आहे। आमची सर्वांची मागणी एकच आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते कुठलं कसं द्यायचं, काय द्यायचं ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारपुढे अटी शर्ती ठेवलेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागणीप्रमाणे आम्ही पुढाऱ्यांना नेत्यांना गावबंदी, त्याचप्रमाणे उद्या आम्ही या ठिकाणी रात्री कॅन्डल मार्च गावामधून काढणार आहे जेणेकरून जनजागृती झाली पाहिजे। सामान्य मराठ्यापर्यंत आपली मागणी आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी घरोघरी जाऊनसुद्धा जायचा स्वयंसेवी प्रयत्न करणार आहे। आमचं जी मागणी आहे ती आता आंबेगाव तालुक्यामधून अनेक आम्हाला मराठा क्रांती मोर्चाच्या नेते मंडळी जे पुन्हा आले ते या ठिकाणी भेटी द्यायला येणार आहेत। शासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा वेळोवेळी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहे। आमचं हे उपोषण असंहिता मार्गाने आहे आणि आम्ही इथं कुठेही प्रशासनाला गालबोट लागणार नाही, कुठलंही कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याचा आमचा 100% प्रयत्न असणार आहे। या ठिकाणी आतापर्यंत जे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढं आम्ही 28 तारखेपर्यंत हे साखळी उपोषण चालू ठेवू। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पुढील भूमिका लवकर स्पष्ट करून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय ज्याचे सांगतील महाराष्ट्रभर आम्ही सामान्य मराठ्यांनी त्यावेळेसुद्धा आम्ही आमरण उपोषणामध्ये सहभाग घेणार आहोत।